पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या या लोकशाहीर साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे प्रबोधन पर्वामध्ये आपल्या सर्वांशी संवाद साधताना मला मनापासून आनंद होतोय. पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे सर्व पदाधिकारी, त्याचबरोबर या लोकशाहीर साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे जयंती महोत्सवाचे सर्व पदाधिकारी, या सर्वांचं मनापासून कौतुक करतो. कारण अण्णाभाऊ साठे यांचा इतिहास समजून घेत असताना खरं तर 150 वर्ष इंग्रजांनी राज्य केले हे आपल्याला माहिती आहे. त्यावेळेस ब्रिटनचे अर्थात इंग्लंडचे पंतप्रधान विन्स्टन चर्चिल होते आणि त्या चर्चिलने एक विधान केलं होतं. ते विधान असं होतं, ज्या देशाच्या भाषा अनेक आहे, ज्या देशामध्ये जाती अनेक आहे, ज्या देशामध्ये धर्म अनेक आहे, तो देश उभा राहू शकत नाही. हे विन्स्टन चर्चिलचं विधान होतं. पण आज या भारत देशाची प्रगती, विकासामुळे सगळं काम पाहिलं की आज ब्रिटनच्या तोंडात मारावं एवढं मोठं काम या भारताने उभं केलं आहे. या भारतात आजही जाती अनेक आहे, धर्म अनेक आहे, भाषा अनेक आहे, प्रांत अनेक आहे, वेशभूषा अनेक आहे, तरी हा देश एक संध उभा राहतो. त्याचं कारण इथं संविधान आहे. संविधानाच्या बळावर आमचा देश उभा आहे. हे संविधान लिहिणारे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे आपल्याला माहिती आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ज्यांच्या मार्गदर्शनामुळे पुढे आले ते महात्मा फुले आपल्याला माहिती आहे. आणि महात्मा फुले ज्यांच्या शारीरिक बळावर आणि मनगटाच्या ताकदीवर उभे राहिले आणि क्रांती करू शकले ते वस्ताद लहुजी साळवे आहे. म्हणून सगळ्यांचे गुरु वस्ताद लहुजी साळवे आहे. आणि वस्तादांचा इतिहास पाहिला की मग आपल्या लक्षात येतं की लहुजी साळवे हे का समजून घ्यायचे, का जाणून घ्यायचे. कारण जो समाज रस्त्यावर उतरतो तो प्रगती करतो, जो समाज वाचन करतो तो प्रगती करतो, जो समाज लिहायला पुढे घेतो तोच प्रगती करतो. जो समाज जो पुढे जातोय त्याला मागून पाठिंबा देतो तो समाज पुढे जातो. ज्या समाजामध्ये लोक काही करत नाही पण जे काम करतायत त्यांना उपद्रव करत नाही तोच समाज पुढे जातो. शांत असा पण काम करणाऱ्याला त्रास देत नाही तो समाज प्रगती करत असतो. आमच्या समाजाची प्रगती जर आम्हाला बघायची असेल तर आम्हाला इतिहास समजून घेतला पाहिजे. गालिब असं म्हणतो, जिस शहर में बारिश न हो वहां की फसलें खराब होती है. जिस शहर में बारिश न हो वहां की फसलें खराब होती है. और जो समाज को अपना इतिहास पता न हो उसकी नस्लें बर्बाद होती है, उसकी नस्लें बर्बाद होती है. मग आम्हाला इतिहासाची पुनरावृत्ती करायची असेल, आम्हाला प्रगती करायची असेल तर आमचा इतिहास आम्हाला माहिती पाहिजे. ही महत्वाची गोष्ट आहे. म्हणून लोकशाहीर साहित्यरत्न साहित्य सम्राट अण्णाभाऊ साठे यांनी लिहिलेली कोणतीही कथा, कोणतीही कादंबरी, कोणतंही प्रवास वर्णन, कोणतंही साहित्य वाचलं की सर्वसामान्य माणूस काय करू शकतो याची प्रचिती येते. आणि त्याच अण्णाभाऊंच्या समाजामध्ये स्वातंत्र्यपूर्व काळात साळवे परिवार आहे. ज्या परिवाराचं योगदान छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासाला आहे, ज्या परिवाराचं योगदान छत्रपती शिवाजी महाराजांच्या गड किल्ल्यांचं रक्षण करण्यासाठी साळवे परिवार, म्हणून साळवे परिवाराला राऊत पदवी त्या काळात दिलेली आहे. आणि याच परिवारातले राघोजी साळवे म्हणजे वस्ताद लहुजी साळवे यांचे वडील, ज्यांनी इथल्या क्रांतिकारी इतिहासामध्ये आपलं योगदान दिलंय. इंग्रज आणि मराठ्यांचं युद्ध झालं तेव्हा सगळ्यात महत्वाची कामगिरी राघोजी साळवे यांनी खरं तर त्यावेळेस पार पाडलेली आहे. मग मला प्रश्न पडतो, ज्या माणसाच्या बापाने क्रांती केली आहे त्या माणसाचा मुलगा काय क्रांती करू शकतो हे आपल्याला समजून घेता आलं पाहिजे. हे पावसाळ्याचे दिवस पहिले की एक प्रसंग आवर्जून सांगतो. दोन मित्र, एक मित्र आंधळा आहे आणि त्या आंधळ्या मित्राला त्याच्या डोळस मित्राने निमंत्रण दिलं. आणि त्या निमंत्रण असं होतं की तू खूप दिवस बाहेर गेला नाही, माझ्या घरी जेवायले. 11:30 हा मुलगा आंधळा त्याच्या मित्राच्या घरी गेला आणि मित्राच्या घरी जेवण त्यांचं झालं, गप्पा झाल्या. पाऊस कोसळत होता, पाऊस उघडत नाही म्हणून संध्याकाळ झाली तोपर्यंत गप्पा चालू राहिला, संवाद चालू राहिला. संध्याकाळ झाली तरी पाऊस उघडला नाही. रात्रीचं जेवण झालं आणि रात्री 11च्या दरम्यान पाऊस कमी झाला. तेव्हा आंधळा मित्र त्याच्या मित्राला म्हणतोय,
आता मला गेलं पाहिजे. आणि जसा आंधळा मित्र जायला निघाला तसा त्याचा डोळस मित्र म्हटला, जाताना एवढा कंदील घेऊन जा. आंधळा मित्र हसायला लागला आणि त्याच्या चांगल्या दिसणाऱ्या डोळस मित्राला म्हणतोय, अरे मी जन्मापासून आंधळा आहे, हे तुला माहिती आहे, तरी तू म्हणतोय कंदील घेऊन जा, हा काय प्रकार आहे? त्यावेळेस त्याचा डोळस मित्र म्हणतोय, तू आंधळा आहे हे मला माहिती आहे, रस्त्यानं जाणाऱ्या माणसांना काय माहिती तू आंधळा आहे की कसा आहे? हा कंदील तुझ्या हातात असला, त्याचा प्रकाश दिसला की अंधारात येणाऱ्या माणसाला तू दिसशील आणि तुझा अपघात टळेल, म्हणून एवढा कंदील घेऊन जा. आंधळ्या मित्राला पटलं, त्याने कंदील घेतला आणि तो कंदील घेऊन काही अंतर चालून गेला. तेवढ्यात रस्त्यानं कोणीतरी आलं, त्या आंधळ्या मित्राला धडकलं. आंधळा मित्र खाली पडला, कसा बसा सावरला, उभा राहिला आणि तोल सावरत म्हणाला, माझ्या हातातला कंदील तुम्हाला दिसला नाही का? त्यावेळेस धडकलेला माणूस म्हणतोय, तुझ्या हातातला कंदील विझलाय का चालू आहे? तुला कुठं माहिती आहे? तो कधीच विझलेला आहे. जर चालू असता तर मला त्या प्रकाशामध्ये तू दिसला असता. त्यावेळेस तो धडकलेला माणसाला उद्देशून तो आंधळा मित्र म्हणतोय, अण्णाभाऊ साठे म्हणाले ते खरं आहे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणाले ते खरं आहे, राजर्षी शाहू महाराज म्हणाले ते खरं आहे, छत्रपती शिवाजी महाराज म्हणाले ते खरं आहे, आणि एवढंच नाही तर वस्ताद लहुजी साळवे म्हणाले तेही खरं आहे. धडकलेल्या माणसाला काही कळेना आणि तो म्हणाला त्या पडलेल्या आंधळ्या मित्राला, काय म्हणाले ही सगळी महापुरुष? त्यावेळेस तो आंधळा मित्र म्हणतोय, हे सगळे महापुरुष म्हणाले स्वतःच्या पावलापुरता प्रकाश स्वतः निर्माण करायचा असतो, उसण्या घेतलेल्या प्रकाशावर आपली वाट चालता येत नाही. हाच इतिहास आहे आणि तो आम्हाला समजून घ्यायचा असतो. मग राघोजी साळवेंचं योगदान बघा. ब्रिटिश आणि मराठ्यांचं युद्ध चालू आहे. पुण्यातल्या खडकीजवळ लढाई जोरदार सुरू आहे. त्या लढाईमध्ये स्वतःच्या शरीरावर शत्रूचे वेध घेणारे राघोजी साळवे आहे. तुंबळ लढाई, त्या लढाईमध्ये अंगावर अशी जागा राहिली नाही राघोजी साळव्यांच्या जिथं जखम झाली नाही. कोसळले राघोजी साळवे आणि कोसळताना मात्र डोक्यात एकच विचार आहे, डोळ्यात एकच स्वप्न आहे, हे ब्रिटिशांची गुलामगिरी आमच्या भारतात येता कामा नये, हे जुलमी सत्ता आमच्या देशावर येऊ नये, हे राघोजी साळव्यांना वाटायचं. आणि त्याच वेळेस त्यांचा 23 वर्षाचा मुलगा लहुजी साळवे त्याच लढाईत आहे. आपल्या बापाला पडताना पाहिलं आणि लहुजी साळवे आपल्या बापाच्या जवळ गेले. शेवटचा श्वास राघोजी साळवे मोजत होते. त्यावेळेस बापाचा हात पोराच्या हातात होता आणि काळजावर चराचर शब्द कोरले जात होते, लहुजी, या देशावर ब्रिटिशांची सत्ता येईल आणि मग इथं हे गुलामगिरीचं राज्य तयार होईल. माझा देश स्वतंत्र राहायला पाहिजे, असं काम लहुजी करा. एकच करा, इथल्या तरुणांना प्रशिक्षण द्या, शिक्षण द्या आणि या देशाला या गुलामगिरीतून मुक्त करा, स्वातंत्र्य करा. हा शब्द राघोजी साळवेंचा लहुजी साळवे यांना. आणि त्याच वेळेस लहुजी साळवे यांनी मनामध्ये शपथ घेतली. खरं तर ती प्रतिज्ञा होती, ती भीष्म प्रतिज्ञा होती आणि ती प्रतिज्ञा अशी होती, जगेन तर देशासाठी, मरेन तर देशासाठी, माझ्या भारत मातेला मुक्त करण्यासाठी माझं लगीन आजपासून या देशाच्या मातीसाठी आहे. इथल्या माती सोबत लग्न आहे. ती माती कपाळ लावली लहुजी साळवे यांनी आणि त्या दिवशीपासून ते लहुजी साळवे राघोजी यांचे पुत्र या देशाचे वस्ताद लहुजी साळवे म्हणून नावारूपाला आले. एक गोष्ट, एक प्रसंग इतिहास निर्माण करू शकतो. या स्वातंत्र्य लढ्यातलं सर्वात महत्वाचं उदाहरण म्हणजे वस्ताद लहुजी साळवे. 1822 ला याच पुण्यामध्ये गंजपेठेमध्ये नाना रास्ते यांना सोबत घेऊन त्यांच्याच हातानं तालमीचं, व्यायामशाळेचं अर्थात आखाड्याचं उद्घाटन केलं. आमच्या देहूचे तुकोबराय म्हणत होते, विष्णुमय जग, वैष्णवांचा धर्म, भेदाभेद भ्रम अमंगळ. तोच विचार वस्ताद लहुजी साळवे यांनी आपल्या आयुष्यात आणलेला आहे. आणि तो विचार म्हणजे त्यांच्या तालमीमध्ये, त्यांच्या आखाड्यामध्ये येणाऱ्या प्रत्येकाला प्रवेश होता. तिथं जातीभेद नव्हता, तिथं धर्मभेद नव्हता. समतेचा विचार काय असतो तो या देशाला दाखवणारे वस्ताद लहुजी साळवे आहे. म्हणून त्यांचा इतिहास खरं तर जाणीवपूर्वक लक्षात घेऊन अभ्यास करून आम्हाला समजून घेतला पाहिजे. ही यातली महत्वाची गोष्ट आहे.
आज अण्णाभाऊ साठे जयंतीच्या निमित्तानं आपण लहुजी वस्ताद साळवे यांच्या विचारांवर, यांच्या जीवनावर प्रकाश टाकतो. त्यांचं आयुष्य आम्हाला काय सांगतं? ते एकच सांगतं, जो पानी से नाते है वो लिबास बदलते हैं, जो पानी से नाते हैं वो लिबास बदलते हैं, जो पसीनों से नाते हैं वो इतिहास बदलते हैं, वो इतिहास बदलते हैं. इतिहास बदलायचा असेल तर योगदान द्यावं लागतं. इतिहास बदलायचा असेल तर समर्पण द्यावं लागतं. इतिहास बदलायचा असेल तर त्याग करावा लागतो. आपल्या स्वतःच्या संसाराचा त्याग करून इथली रयत, हे राष्ट्र हाच माझा संसार आहे, हा विचार करणारा त्या काळातला, या पुण्यातला नव्हे तर भारत देशातला पहिला तरुण म्हणजे वस्ताद लहुजी साळवे आहे. पुण्यातली तालीम सुरू झाली आणि अनेक तरुण यायला लागले. तरुण कसे असावे आणि ते कसे घडवावे हे वस्ताद लहुजी साळवे यांनी आम्हाला सांगितलंय. आणि तो विचार बघा, एका भल्या पाठे एक तरणभांड तरुण त्या तालमीच्या दरवाजात येऊन उभा राहिला. जसा तो आला तसं वस्ताद लहुजी साळवे आपले शड्डू ठोकून तिथल्या तरुणांना कुस्ती शिकवत होते, मल्लविद्या शिकवत होते. त्यांचं लक्ष दरवाजात उभ्या असलेल्या तरुणा पोरावर गेलं. पाठीचा कणा ताठ, स्वाभिमान मान उंच असा तो तरुण. आणि तो तरुण अगदी हलक्या स्वरात नम्रपणे वस्ताद लहुजी साळवे यांना म्हणतोय, वस्ताद, इथल्या सामाजिक विषमतेला नष्ट करायचं म्हणतोय, इथल्या गुलामगिरीची सत्ता उलटून टाकायची म्हणतोय, पण माझं शारीरिक बळ कमी पडतंय. मला शारीरिक आणि मानसिक आधार देणारे वस्ताद तुमच्या तालमीत मला जागा द्याल का? वस्ताद लहुजी साळवे त्या तरुणाकडे बघतात आणि हसतात आणि मग म्हणतात, अरे वाघा, ही माती तुझीच वाट बघत होती. तो वाघ म्हणजे ज्योतिराव फुले होते आणि ते फुले त्या तालमीत दाखल झाले होते. मग आम्ही इतिहास बघतो. महात्मा फुलेंनी पुण्यामध्ये 1848 साली आपल्या पत्नीला सावित्रीबाईंना घेऊन शाळा सुरू केली आणि या महाराष्ट्रात नव्हे तर देशात पहिली शाळा उभी राहिली. पण त्या शाळेत मुलं कोण आणायचे? सावित्रीबाईंच्या शाळेत मुली कोणत्या आणायच्या हा प्रश्नच आहे. परत सामाजिक विषमता असताना, जातीवादी धार्मिक दंगल होत असताना अशा काळामध्ये त्या शाळेत मुलं आणायची आहे. जबाबदारी कोण स्वीकारणार? जबाबदारी वस्ताद लहुजी यांनी स्वीकारली आणि तिथल्या पाड्यावर वस्तीवर जाऊन त्यांनी सांगितलं, शिक्षणाचं महत्व. आपल्या पोरी, आपले मुलं शाळेत घाला. उद्या आपल्या पोरांना जर विकासाच्या दृष्टीने बघायचं असेल तर त्यांना शिक्षण दिलं पाहिजे. हे लहुजी साळवेने सांगितलं. एवढंच काम केलं नाही, स्वतःची पुतणी मुक्ता साळवे नावाची भावाची पोरगी तिला शाळेत टाकलं. ती मुक्ता साळवे या देशातल्या पहिल्या महिला दलित साहित्यिक ठरल्या. याचा अर्थ क्रांती स्वतःच्या घरापासून करावी लागते. केवळ दुसऱ्यांना सांगून काम होत नाही. म्हणून कोणत्याही कामाची सुरुवात स्वतःपासून करायची असते. हा इतिहास वस्ताद लहुजी साळवे यांनी आम्हाला सांगितलाय, आम्हाला शिकवलाय. आम्हाला सुद्धा इथून पुढे कोणत्याही कामाची सुरुवात चांगल्या विधायक स्वतःपासून करता आली पाहिजे. केवळ सांगून, केवळ बोलून काम होणार नाही. कृतिशील मार्गाने विचारशील पाऊल टाकणं हीच काळाची गरज आहे. हे लहुजी वस्ताद साळवे यांनी आम्हाला इतिहासातून दाखवलंय. एवढ्यावर काम थांबत नाही. त्याच काळामध्ये सावित्रीबाईंची शाळा सुरू झाली. त्यावेळेस अनेक गुंडांनी विरोध केला, प्रतिकार केला, शाळा बंद पाडण्याचं काम सुरू केलं. पण अशा काळामध्ये त्या सावित्रीबाईंना संरक्षण देण्याचं काम याच वस्ताद लहुजी साळवे यांच्या तालमीतल्या पोरांनी केलंय. त्या तरुणांना एकत्र केलंय आणि सांगितलंय, इथं शिक्षण चालूच राहिलं पाहिजे. त्यासाठी आपल्याला या महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्न हातात घेतला पाहिजे. हे वस्ताद लहुजी साळवेंना वाटायचं. आज आधुनिक काळात आम्ही शिकतोय, आम्हाला महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न येत नाही. आम्हाला आमच्या लाडक्या बहिणींचा प्रश्न असतो, पण आमच्या समोर महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्न येत नाही. तेव्हा वस्ताद लहुजी साळवे यांनी केलेलं काम किती महत्वाचं आहे हे विचारात घेणं हीच काळाची गरज ठरते. एवढंच नाही तर त्या काळामध्ये महात्मा फुलेंना सुद्धा सनातन्यांनी मारेकरी घातले होते. ते मारेकरी कोण होते? धोंडीराम कुंभार आणि रोडे नावाचे हे दोन मारेकरी जेव्हा महात्मा फुले यांना मारायला गेले तेव्हा त्यांचं काम पाहिलं आणि त्यांच्या लक्षात आलं, इथं वैचारिक बळ आहे, इथं शारीरिक बळ आहे, इथं आपलं काम चालणार नाही. त्या पायाशी लोटांगण घातलं त्या दोघे मारेकऱ्यांनी, त्या महात्मा फुले यांच्या. आणि ते दोन मारेकरी
त्या दिवसापासून वस्ताद लहुजी साळवे यांच्या तालमीत दाखल झाले आणि देशसेवेचं काम करू लागले. माणसांच्या मनाचं परिवर्तन करायचं असेल तर ती सगळ्यात मोठी क्रांती ठरते. हा इतिहास वस्ताद लहुजी साळवे यांनी याच मातीत निर्माण केलेला आहे. म्हणून आम्हाला हे त्यांचं काम समजून घेतलं पाहिजे. त्याच काळातली एक घटना आहे. एका शाळेच्या मैदानावर शिक्षक विद्यार्थ्यांना आपला भारताचा झेंडा तिरंगा कसा पकडायचा याचं प्रशिक्षण देत होते. आणि ते प्रशिक्षण चालू असताना अचानक एक इंग्रज अधिकाऱ्याची गाडी त्या शाळेच्या मैदानात घुसली आणि त्या इंग्रज अधिकाऱ्याच्या लक्षात आलं शाळेमध्ये शिक्षक आपल्या विद्यार्थ्यांना हा भारताचा तिरंगा कसा फडकवायचा याचं प्रशिक्षण देत आहेत. त्या इंग्रज अधिकाऱ्याचा राग अनावर झाला. त्याने कमरेची बंदूक काढली आणि विद्यार्थ्यांना शिक्षण देणाऱ्या त्या शिक्षकाला गोळी मारली. तेवढ्यावर ते थांबला नाही इंग्रज अधिकारी. तो झेंडा त्याच शिक्षकाच्या विद्यार्थ्याने हातात घेतला आणि फडकावला. त्याही विद्यार्थ्याला गोळी मारली. तो विद्यार्थी खाली पडतोय. पुढचा विद्यार्थी झेंडा पकडण्यासाठी पुढे येतोय. पुन्हा त्या इंग्रज अधिकाऱ्याने त्याही विद्यार्थ्याला गोळी मारली. त्या इंग्रज अधिकाऱ्याच्या बंदुकीतल्या गोळ्या संपल्या, पण आमचा तिरंगा फडकवणारी पोरं कधीच संपली नाही. हे काम वस्ताद लहुजी साळवे यांनी या मातीत उभं केलेलं आहे. देशभक्ती काय असते, राष्ट्रप्रेम काय असतं याची जाणीव इथल्या युवकांच्या मनात निर्माण केली आणि त्यांना कृतिशील पावलं इथल्या स्वातंत्र्याच्या इतिहासामध्ये आपल्या संविधा कशा देता येईल, आपलं योगदान काय असेल यासाठी प्रवृत्त केलं. एवढं मोठं काम दुसऱ्या कुठल्याही वस्तादानं आजपर्यंत केलेलं नाही. म्हणून वस्ताद लहुजी साळवे मातंग किंवा मांग समाजात जन्माला आले, पण ते समाजापुरते मर्यादित राहिले नाही. त्याचं कारण ते राष्ट्रपुरुष आहे. राष्ट्रपुरुष एका जातीचे किंवा एका धर्माचे कधीच असत नाही. राष्ट्रपुरुष हे अवघ्या देशाचे आणि समग्र जनतेचे असतात. हे वस्ताद लहुजी साळवे यांनी आम्हाला दाखवून दिलंय. त्यांच्या इतिहासातून आम्हाला प्रेरणा घेता आली पाहिजे, ही महत्वाची गोष्ट आहे. ज्या मुक्ता साळवे यांनी इथल्या मांग महारांच्या व्यथा आपल्या शोधनिबंधात मांडल्या, त्याच मुक्ता साळवे यांनी इथल्या व्यवस्थेला प्रश्न विचारला. जर आम्हाला माणूस म्हणून मान्यता मिळत नसेल तर तो धर्म आमच्या उपयोगाचा नाही. हे धाडस इथल्या मुलीमध्ये कसं निर्माण होतं, ते धाडस निर्माण करण्याचं काम वस्ताद लहुजी साळवे यांनी केलेलं आहे. याचा अर्थ इथला तरुण असू द्या, तरुणी असू द्या, इथला पुरुष असू द्या, इथली स्त्री असू द्या, धडाडी, धाडस, साहस काय असतं याची जाणीव कृतीतून करून देणारे वस्ताद लहुजी साळवे. आणि त्याच वस्ताद लहुजी साळवे यांचा इतिहास बघत असताना, वाचून घेत असताना, समजून घेत असताना त्यांच्या तालमीत एक दिवस दुसरा एक तरुण आला, जो मुंबईला खरं तर त्यावेळेस रेल्वेत लिपिक म्हणून काम करत होता. करारी बाण्याचा तो तरुण तालमीच्या प्रवेशद्वारात उभा आहे आणि त्याला वस्ताद लहुजी साळवे यांनी पाहिलं. लक्षात आलं त्या तरुणाला काहीतरी बोलायचं आहे. त्यावेळेस वस्ताद म्हणाले, तुझ्या मनात काय खदगद आहे ती बोलून दाखव. तो तरुण सांगतो, वस्ताद इथं माझ्या हातात लेखणी आहे, पण मला आता लेखणी नाही, मला माझ्या हातात शस्त्र घ्यायचं आहे आणि इथल्या इंग्रजी सत्तेला उलथून टाकायचं आहे. तो तरुण म्हणजे पहिले क्रांतिकारक बंड करणारे त्यावेळेचे वासुदेव बळवंत फडके होते. ते वस्तादांच्या तालमीत दाखल झाले होते आणि तेच वासुदेव बळवंत फडके या वस्ताद लहुजी साळवे यांचे पट्ट शिष्य झाले. याचा अर्थ असा आहे, इथल्या तरुणाला काय दिलं पाहिजे, त्याच्या मनात कोणती बीज पेरली पाहिजे, त्याला कशाचं प्रशिक्षण दिलं पाहिजे, त्याला कोणत्या शिक्षणाची गरज आहे, हे लहुजी वस्ताद यांनी सांगितलं. नुसतं सांगितलं नाही, कृतीतून दाखवलं. वस्ताद लहुजी साळवे सांगत होते, तरुण म्हणजे कसा असावा, तरुण म्हणजे काय. ते सगळे तरुणांची, क्रांतिकारकांची फळी पाहिली की तरुणाची नवी व्याख्या तयार होते आणि ती व्याख्या अशी असते. तरुण कुणाला म्हणायचं? शरीरानं वाढला, डोक्यानं मोठा दिसला म्हणून त्याला तरुण म्हणायचं का? अजिबात नाही. गेलेला भव्य भूतकाळ आणि येणारा दुबदुब भविष्य काळ यांच्या मधला जो दुवा असतो तो तरुण असतो. ज्याच्या डोक्यात धाडस आणि ज्याच्या मनात विचार आणि कृती यांचं इंद्रधनुष्य तरळत असतं तो युवक असतो. ज्याच्या रक्ताची वळवळ होते, सळसळ होते, पण त्यातून एक चळवळ उभी राहते,
तो युवक असतो ज्याला जग बदलण्याची कळकळ आणि समाज बदलण्याची तळमळ असते, तो युवक असतो. असा युवक इथल्या मातीत घडवण्याचं काम या वस्ताद लहुजी साळवे यांनी केलेलं आहे. आणि म्हणून ते काम कालही महत्वाचं, आजही महत्वाचं आणि भविष्यातही महत्वाचंच असणार आहे. मग अशा वस्ताद लहुजी साळवे यांनी इथल्या तरुणांना कोणतं प्रशिक्षण दिलं, तर मग घोडेस्वारी असेल, बंदूक चालवणं असेल, दांडपट्टा असेल, तलवारबाजी असेल, गोळा फेक असेल, भाला फेक असेल, या सगळ्या प्रकारचं प्रशिक्षण या वस्तादांनी आपल्या त्या काळातल्या शेकडो त्यावेळेतल्या शिष्यांना दिलंय. हजारो तरुण त्यांनी देशभक्तीनं प्रेरित केले आहे, घडवले आहे. याचा अर्थ त्यांची तालीम, त्यांची व्यायामशाळा किंवा त्यांचा आखाडा म्हणजे त्या काळात गुप्त प्रशिक्षण देणारी खरी तालीम होती. एवढंच नाही तर या देशाला क्रांतिकारक पुरवणारी ती मोठी प्रयोगशाळा होती. एवढंच नाही तर इथले क्रांतिकारक देशभक्त निर्माण करणारं महत्वाचं केंद्र होतं. आणि एवढंच नाही तर लोकमान्य टिळक असतील, सावरकर असतील, आगरकर असतील, अशा राजकारण्यांची फळी तयार करण्याचं काम त्यावेळेस या वस्ताद लहुजी साळवे यांनी केलेलं आहे. सर्वसामान्य माणूस इथल्या राष्ट्रभक्तीनं, देशप्रेमानं जर भारावला असेल तर तो काय करू शकतो याचं आदर्श उदाहरण म्हणजे वस्ताद लहुजी साळवे आणि त्यांनी निर्माण केलेले क्रांतिकारक देशभक्त आहे. बरं, सगळ्यात महत्वाची गोष्ट वस्ताद लहुजी साळवे यांनी त्यावेळेस इथल्या तरुणांना व्यसनांपासून मुक्त ठेवलाय. तरुण तो असतो जो व्यसनापासून मुक्त असतो. आज वर्तमान काळामध्ये तरुणांची स्थिती पाहिली तर व्यसनाने ग्रस्त असलेले तरुण आम्ही बघतो. अशा काळामध्ये मला वाटतं वस्ताद लहुजी साळवे यांनी व्यसनमुक्तीचा दिलेला मंत्र सर्वात महत्वाचा आहे असं वाटतं. बापाचा हात हातात घेतला, बापानं पोराला काय शिकवावं याचं आदर्श उदाहरण म्हणजे राघोजी साळवे आणि वस्ताद लहुजी साळवे आहे. तो विचार असा आहे, जर बापाचा हात पाठीवर असेल तर कोणताही मुलगा कुणाच्याही पायाशी लोळण घेत नाही. ही महत्वाची गोष्ट आहे. ज्या बापानं आपल्या मुलांना स्वावलंबी बनवलं आणि शारीरिक बळ दिलं, ती मुलं इतिहासच निर्माण करतात. हे वस्ताद लहुजी साळवे यांचं उदाहरण आहे. एवढंच नाही तर ज्या बापानं आपल्या पोरांना क्रांतीचे विचार शिकवले, तीच पोरं या देशात क्रांती करू शकतात. आमच्या आयुष्यामध्ये चिंता टाळायची असेल तर आम्हाला आमचं काम प्रामाणिकपणे केलं पाहिजे. दुसरी गोष्ट, जी माणसं मनानं खंबीर असतात त्यांच्या मनात कधीच गोंधळ निर्माण होत नाही. शरीर बळकट असेल आणि मन खंबीर असेल तर कुणालाही घाबरण्याचं काहीच कारण नाही. हा तिसरा मंत्र. याचा अर्थ इथल्या तरुणांना मनानं खंबीर, मनगटानं मजबूत आणि मेंदूनं वैचारिक बनवलं पाहिजे. ही देशातली सगळ्यात मोठी क्रांती वस्ताद लहुजी साळवे यांनी निर्माण केलेली आहे. त्यांनी इथल्या तरुणांना एकत्र केलंय, तरुणांचं संघटन केलंय, सामाजिक समतेचा मंत्र दिलाय. संघटन कसं असावं याचं आदर्श उदाहरण म्हणजे वस्ताद लहुजी साळवे यांची तालीम आहे, आखाडा आहे. पण आखाडा आणि तालीम याच्या पलीकडे जाऊन समाज सुधारक म्हणून त्यांनी केलेलं काम किती महत्वाचं आहे हे लक्षात घेतलं पाहिजे. जेजुरीला उमाजी नाईक काम करत होते. आपल्याला माहिती आहे रामोशी समाजातले ते उमाजी नाईक हे वैयक्तिक काम करायचे आणि त्यांनी एक दिवस जेजुरी परिसरामध्ये वस्ताद लहुजी साळवे यांची भेट घेतली आणि भेट घेतल्यावर सांगितलं, आम्हाला दरोडा टाकायचा आहे, आम्हाला लूट करायची आहे, तुमची शस्त्र आणि तुमचे तरुण मला द्या. त्यावेळेस वस्ताद लहुजी साळवे यांनी उमाजी नाईक यांना सांगितलेला मंत्र किती महत्वाचा आहे. त्यावेळेस वस्ताद लहुजी साळवे सांगतात, तुम्हाला वैयक्तिक लूट करायची असेल तर मी मदत करणार नाही, पण तुम्हाला ब्रिटिशांच्या विरुद्ध जर तुम्हाला लढा उभा करायचा असेल तर माझं शस्त्रच काय, मी स्वतः तुमच्या सोबत यायला तयार आहे. आणि उमाजी नाईकांना त्या दिवसापासून मत परिवर्तन करून इथल्या ब्रिटिशांविरुद्ध लढा उभारण्यासाठी प्रेरणा देणारे क्रांती गुरु म्हणजे वस्ताद लहुजी साळवे. त्यांनी त्यांचे तरुण दिले. एवढंच नाही, सत्तू नाईक नावाचा गुंड दरोडेखोर होता. त्या दरोडेखोराला त्याचं मत परिवर्तन करून इथल्या वासुदेव बळवंत फडके आणि उमाजी नाईक यांना मदत करण्यासाठी पुढे आणलं. याचा अर्थ असा आहे की दुसऱ्याच्या मनात जे विचार आहे ते विचार परिवर्तन करण्याचं काम वस्ताद लहुजीच करू शकतात. हा इथल्या मातीचा इतिहास आहे.
आणि म्हणून आम्हाला आमची मतं या महापुरुषांच्या माध्यमातून स्वतःची विधायक चांगली राष्ट्र उभारण्याची आणि त्याचबरोबर समाजातील विषमता नष्ट करण्यासाठी करता आली पाहिजे, हा महत्वाचा विचार आहे. परवा मी पुण्यात होतो. एका ठिकाणी मी द्राक्ष घ्यायला गेलो. द्राक्ष घेत असताना मी त्या द्राक्ष विकणाऱ्या त्या वयस्कर मावशीला म्हटलो, मावशी द्राक्ष कसे किलो आहे? त्यावेळेस मावशी सांगत होत्या, हे द्राक्ष घडाला लटकवलेले हे 80 रुपये किलो आहे. मी म्हटलं अजून काही वेगळे द्राक्ष आहेत का? त्यावेळेस त्या मावशीने खाली हात दाखवला आणि सांगितलं हे 40 रुपये किलो आहे. मी त्या मावशीला म्हणालो, घडाला लटकवलेले 80 रुपये किलो आहे आणि खाली पडलेले 40 रुपये किलो आहे. द्राक्ष तर तेच आहे ना? ती मावशी सांगत होती, द्राक्ष तेच आहे, पण जे घडाला लटकले ते वेगळे आहे, खाली सुटलेले वेगळे आहे. मी त्या मावशीला म्हणालो, हा फरक त्यांच्या भावामध्ये का? एकाचा भाव 80 रुपये आणि दुसऱ्याचा 40 रुपये. त्यावेळेस ती मावशी सांगत होती, जे एकत्रित राहतात ना त्यांचा भाव वाढतो आणि जे एकत्रितून सुटतात ना त्यांचा भाव कमी होतो. समाजाला संघटित ठेवता आलं पाहिजे, हा विचार वस्ताद लहुजी साळवे यांचा आहे. तोच विचार साहित्य सम्राट लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांनी आपल्या साहित्यातून मांडलेला आहे. साहित्य कसं असावं याचं आदर्श उदाहरण. साहित्य हा समाजाचा अर्थ असतो. साहित्य समाजामध्ये परिवर्तन करणारं माध्यम असतं आणि सर्वसामान्य माणसाला नायक बनवणारं साहित्य म्हणजे डॉक्टर साहित्य सम्राट लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचं साहित्य आहे. बघा, या देशातल्या पहिल्या आद्य शिक्षिका सावित्रीबाई फुले, या देशातल्या पहिल्या आद्य मुख्याध्यापिका सावित्रीबाई फुले, त्या पहिल्या मुख्याध्यापिका आणि पहिल्या शिक्षका का झाल्या? त्याचं कारण वस्ताद लहुजी साळवे यांनी त्या काळात त्यांना दिलेली सुरक्षा, शिक्षणासाठी दिलेली माणसं, शिक्षणासाठी दिलेली मुलं. याचा अर्थ शिक्षण जर टिकवायचं असेल तरी सुद्धा इथं सुरक्षा असली पाहिजे आणि हेच काम वस्ताद लहुजी साळवे यांनी केलेलं आहे. वस्ताद लहुजी साळवे यांच्या काळात जे जे क्रांतिकारक तयार झाले त्यातल्या अनेक क्रांतिकारकांना त्यावेळेस खटल्यामध्ये आरोपी करण्यात आलं. ब्रिटिश सरकारनं अनेकांवर खटले भरले, अनेकांना फाशी दिल्या, अनेकांवर राजद्रोहाचा आरोपही टाकला. त्यामध्ये वासुदेव बळवंत फडके यांच्यावर सुद्धा राजद्रोहाचा आरोप ठेवला होता. तो आरोप इतका भयंकर होता की त्या आरोपामुळं वस्ताद लहुजी साळवे यांना सुद्धा दुःख झालं. देशासाठी उभे करणारे क्रांतिकारक देशभक्त एक एक ताऱ्यासारखे निखळून पडत होते आणि वस्ताद लहुजी साळवे यांना ते सहन होत नव्हतं. पण इथली माती, हे राष्ट्र, हा देश गुलामगिरीतून मुक्त राहिला पाहिजे, हा विचार जीवनाच्या शेवटच्या क्षणापर्यंत वस्ताद लहुजी साळवे करत होते. याचा अर्थ असा आहे की जे ठरवलंय ते शेवटपर्यंत तडीच नेता आलं पाहिजे. मग वस्ताद लहुजी साळवे यांची शपथ आहे, जगेन तर देशासाठी, मरेन तर देशासाठी. शपथ अशी घ्या की ती मरेपर्यंत तुम्हाला पूर्ण करता आली पाहिजे. आम्ही आज शपथ घेतो, उद्या सोडून देतो. आम्ही आज एक बोलतो, उद्या दुसरंच काम करतो. आम्हाला वस्ताद लहुजी साळवे यांचा इतिहास समजून घेताना आमच्या मताशी आम्ही कायम ठाम राहिलो पाहिजे, हा विचार महत्वाचा आहे. मित्र आवर्जून सांगतो, 18 ते 25 वर्ष ज्यांची वय आहेत त्या सगळ्या तरुणांनी 18 ते 25 या वयोगटामध्ये गाढवासारखं काम करायचं, गाढवासारखं काम करायचं. येणारा काळ वाघासारखा असतो, एवढं काम करायचं. आमच्या पूर्वजांनी आम्हाला हे शिकवलंय, तुम्हाला वाघासारखं जगता आलं पाहिजे. वस्ताद लहुजी साळवे यांच्या वडिलांनी, राघोजी साळवे यांनी वाघाशी झुंज दिली होती. छत्रपती शिवाजी महाराजांचे चिरंजीव शिवपुत्र संभाजी महाराज आणि दुसरे वस्ताद लहुजी साळवे. इतिहासाकडून प्रेरणा घ्यायची असेल तर ही प्रेरणा आहे. म्हणून क्रांतिगुरु वस्ताद लहुजी साळवे यांचा जीवनपट आम्हाला काय प्रेरणा देतो, तर त्यांची शेवटची इच्छा सुद्धा हीच होती की या देशाला जी गुलामगिरी आहे ती आपल्याला दूर करता आली पाहिजे. यासाठी इथली क्रांतीची मशाल आणि शिक्षणाची मशाल कायम जिवंत ठेवा, ती विझू देऊ नका, हा मंत्र त्यांना अपेक्षित होता आणि तीच त्यांची इच्छा होती. मला वाटतं आज सुद्धा आपल्याला आपल्या क्रांतीची बीज आणि शिक्षणाचं महत्व जर कळालं तर आमचं प्रत्येकाचं आयुष्य हे यशस्वी होईल आणि त्या यशाच्या आयुष्यातल्या महत्वाच्या टप्प्यामध्ये या महापुरुषांचं योगदान असेल. जर आपल्याला विचारलं महापुरुष उंच कोण,
कोणता महापुरुष सर्वश्रेष्ठ किंवा महापुरुषाची उंची कशी मोजायची, तुम्हाला मला सगळ्यांना प्रश्न पडला पाहिजे. आणि तो प्रश्न असा पाहिजे की महापुरुषाची उंची मोजायची कशी. मग आपण फुटपट्टी मीटरपट्टी घेऊन उंची मोजणार का महापुरुषांची? अजिबात नाही. महापुरुषांची उंची कशी मोजतात त्याचं एक तंत्र आहे, आणि ते तंत्र लक्षात घेऊया. ते तंत्र असं आहे, ज्या माणसानं इथल्या समाजासाठी, ज्या माणसानं इथल्या राष्ट्रासाठी स्वतःला खोल गाडून घेतलंय तो उंच असतो. ज्यानं अधिकाधिक खोल गाडून घेतलंय तो अधिकाधिक उंच असतो. ज्याची खोली जास्त त्याची उंची जास्त. याचा अर्थ ज्याचं योगदान मोठं तो माणूस अधिक उंच, ज्याचा त्याग मोठा तो अधिक उंच, ज्याचं समर्पण जास्त त्याची उंची जास्त. ख्वाब भले ही टूटते हैं लेकिन हौसला जिंदा हो. ख्वाब भले ही टूटते हैं लेकिन हौसला जिंदा हो. अपना हौसला ऐसा रखो कि मुश्किलें भी शर्मिंदा हो. मुश्किलें भी शर्मिंदा हो. मुश्किलें भी शर्मिंदा हो. आमच्या आयुष्यातली संकट दूर करण्याचं सामर्थ्य वस्ताद लहुजी साळवे यांच्या जीवनातल्या चारित्र्यात दिसतं. आमच्या आयुष्यातली संकट दूर करण्याचं सामर्थ्य लोकशाहीर साहित्यरत्न डॉक्टर अण्णाभाऊ साठे यांच्या साहित्यात दिसतं. ते साहित्य आणि वस्ताद लहुजी साळवे यांचा जीवनपट आमच्या आयुष्याला प्रेरणा देत राहो अशीच अपेक्षा व्यक्त करून या अण्णाभाऊ साठे जयंतीच्या आपल्या सर्वांना शुभेच्छा देतो. जय हिंद, जय भारत.